येत्या शनिवारी ओढ्यावरील रेणुका मंदिराची आंबील यात्रा होणार आहे। त्यानिमित्त मंदिर परिसरात विनापरवाना शुभेच्छांचे बोर्ड लावण्यात आले आहेत। या बोर्ड्सवर आज महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली। त्यावेळी महापालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्याने थेट महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला शिवीगाळ केली, शिवाय अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला। त्यामुळे या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी अतिक्रमण विरोधी पथकाने अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे केली आहे। मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला सौंदती इथं रेणुका देवीची यात्रा पार पडली। ही यात्रा झाल्यानंतर येणाऱ्या शनिवारी कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका मंदिरात आंबील यात्रा भरते। या यात्रेनिमित्त अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देणारे फलक लावले होते। महापालिकेचा सफाई कर्मचारी शिवाजी पाटील यानंही असाच बेकायदेशीर फलक लावला होता। हा फलक काढताना शिवाजी पाटीलनं अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, तसंच अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांचा मोबाईल काढून घेतला। एक महापालिका कर्मचारीच महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांवर आरेरावी करत असल्यानं नागरिकही अवाक झाले। दरम्यान दादागिरी करणाऱ्या शिवाजी पाटीलवर कारवाई करावी अशी मागणी अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख विलास सासने, रवी कांबळे आणि सज्जन नालगोत यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे केली आहे।